नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 6चा प्रॅक्टिस सेट 6.2. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे रेडियो ऑफ सर्कल 10 सेंटीमीटर. देअर आर टू कॉर्ड ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर each. What will be the distance of this chord from the center of the सर्कल. आता मी इथे याची डायग्राम काढून घेतली. एक सर्कल घेतलेला आहे, रेडियस घेतली आहे त्याची, इथे 10 सेंटीमीटर दिलेली आहे, ती घेतली आहे आपण. कॉर्ड दिलेली आहे 16 सेंटीमीटरची, ती आपण घेतलेली आहे. आणि ही एक कॉर्ड घेतली आहे, ती 16 सेंटीमीटरची आहे. ठीक आहे. आता आपल्याला व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम द सेंटर फ्रॉम द सर्कल. इथून त्याचा डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग घेऊया आपण इथे. लेट सेंटर ऑफ कॉर्ड बी ओ. लेट सेंटर ऑफ सर्कल बी ओ. ओके, इथे आपण ओने डिनोट केलं आहे. रेडियस किती आहे, इक्वल टू 10 सेंटीमीटर. इथे घेऊया आपण लेंथ ऑफ कॉर्ड ए बी. ही ए बी कॉर्ड अँड कॉर्ड सी डी इज 16 सेंटीमीटर घेतली आहे आपण इच प्रत्येकी. आता ड्रॉ रे ओ एम. ओ एम ही परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. ए बीवरती काय केली आपण, ती परपेंडिक्युलर अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. मग ए बी इज इक्वल्स टू किती आहे, 16 सेंटीमीटर आहे. ओके, तर इथे येईल देअर फॉर ए एम इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर येईल. म्हणजे ही जी ए एम त्याची जी हाफ लेंथ आहे 16च्या हाफ किती येतात, 8 सेंटीमीटर येतात. देअर फॉर ओ एम इज अ परपेंडिक्युलर ऑफ ए बी. ओके, मग इथे येईल इन ट्रायंगल ओ एम ए. जर ट्रायंगल आपण ओ एम ए घेतला तर त्यामध्ये आपण पायथागोरस थेरमनुसार कसं घेऊया, ओ एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ ए स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे येईल त्याचं पायथागोरस थेरम. ओके, मग इथे येईल देअर फॉर ओ एमची आपल्याला लेंथ काढायची आहे म्हणून हे स्क्वेअर प्लस ए एम दिलेलं आहे, ए एम आहे 8, त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एम. ओ ए. ओ एची लेंथ किती आहे आपली 10 आहे. ओ ए रेडियस दिली आहे 10 सेंटीमीटर. ओके, याचा स्क्वेअर येईल. मग इथे आपण जे फाइंड आउट करायचं आहे ते साईडला घेऊ. इथे इक्वल्स टू येईल 10चा स्क्वेअर येतो 100 मायनस 8चा स्क्वेअर येतो 64. यांचं मायनस केल्यावर इथे 36 येतं. ठीक आहे, याचा स्क्वेअर रूट काढून आणि याचा रूट घेऊन इथे 6 सेंटीमीटर येतं. मग ओ एमची लेंथ किती आली आपली 6 सेंटीमीटर. ओके, डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. ओके, to give a chord AB is parallel chord CD. AB ही CD ला काय आहे, पॅरलल आहे. हे काय आहे, गिवन. ओके, मग इथे येईल देअरफॉर द कॉन्ग्रंट chord ऑफ सर्कल a circle are equidistant from the
center of circle. Okay. Till therefore the distance of given chord from the center of the circle is 6 सेंटीमीटर. ओके, समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर टू इक्वल कॉर्ड आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आपल्याला कॉर्डच्या लेंथ इथे फाइंड आउट करायचं आहे. मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. इथे 13 सेंटीमीटरची ही रेडियस आहे आणि टू इक्वल कॉर्ड डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे या सेंटरपासून ज्या कॉर्ड घेतल्या आहेत त्या 5 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरती ड्रॉ केलेल्या आहेत. आता आपल्याला कॉर्डचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सेंटर ऑफ सर्कल, chord PQ and chord RS are at a distance of 5 centimeter from center. ओके, इथे रेडियस OP is equals to 13 सेंटीमीटर. रे AO is perpendicular chord PQ. ओके, मग इथे किती येईल? AO is equals to 5 सेंटीमीटर. OAP is right angle triangle. ओके, मग पायथागोरस थेरमनुसार AO स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर इज इक्वल्स टू OP स्क्वेअर. इथे येईल पायथागोरस थेरम. ओके, इथे येईल 5 स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे येईल 13 स्क्वेअर. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? PA स्क्वेअर इज इक्वल्स टू 13चा स्क्वेअर येतो 116 आणि 5चा येतो 25. ओके, याचा रूट काढून याची टोटल येते. टोटल म्हणजे 169मधून 25 मायनस केल्यावरती इथे 144 येतात. मग PA स्क्वेअर इज इक्वल्स टू 144. इथे येईल, याचा रूट कॅन्सल, स्क्वेअर कॅन्सल होईल, याचा रूट निघेल. मग PA इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे, समजलं. मग इथे येईल परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम the center of a circle to its chord bisect the chord PQ is equals to 2 into PA. 2 into 12 सेंटीमीटर. PQ is equals to 12 सेंटीमीटर येतं. ते येईल chord PQ and chord RS are equidistant from
फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. ओके, हे आहे गिवन. मग इथे देअरफॉर RS इज इक्वल्स टू, सॉरी इथे 24 येतात, 24 सेंटीमीटर. मग इथे देअरफॉर द लेंथ ऑफ कॉर्ड PQ and chord RS is 24 सेंटीमीटर इच. ओके, समजलं. बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. सेगमेंट PM and segment PN are congruent. Chord of a circle with center C show that the ray PC is the bisector of angle NPM. ओके, तर इथे मी सर्कल ड्रॉ केलेला आहे. तिथे सेगमेंट PM अँड सेगमेंट PN या कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत सर्कलच्या आणि सेंटर जो आहे तो C ने डिनोट केलेला आहे. सो दॅट द रे PC जी रे जाते आहे ती बायसेक्ट करते का अँगल NPMला, ते आपल्याला शो करायचं आहे. चला तर मग बघूया. इथे घेऊया कन्स्ट्रक्शन. Segment CA is perpendicular chord PM. Draw segment CB. ही आपण ड्रॉ केली आहे. CB is perpendicular chord PN. इथे प्रूफ आहे. chord PM is congruent chord PN. हे आहे गिवन. ओके, इथे घेऊया आपण. देअरफॉर CA इज इक्वल्स टू CB. फर्स्ट आहे द कॉन्ग्रंट कॉर्ड of a circle are equidistant from the center of circle in triangle CPA and triangle CPB. Angle CPA is congruent angle CPB. CPA CPB हे दोघं एकमेकांना काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. इथे घेऊया आपण कन्स्ट्रक्शन. each 90 degree. Segment CP is congruent segment CP. Common side tail. Segment CA is congruent segment CB from 1. ओके, इथे दिलं आहे. देअरफॉर ट्रायंगल PAC इज ही आहे हायपोटेनियस साइड टेस्ट आणि ही आहे CACT. ठीक आहे, इथे देअरफॉर द रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल NPM. ओके, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेटचे
मॅथ 1चे आणि मॅथ 2चे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.